आकार चरणायुगोल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एक वटले तेत शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपा नमिले आदि बीज ओम नमो जीवाद्या वेद प्रतिपाद्या अध्याय पहिला ज्ञानेश्वरी मधील पहिला अध्याय त्यामधील पहिल्या अध्यायामधील 19वी आणि 20वी ओवी यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश हे जिथे एकवटले आहेत अशा सद्गुरु रूपी चरणास वंदन करून मी जे गणेशोत्सवामध्ये गणपती आपले गणपती बाप्पा सर्वांचे आवडते गणपती बाप्पा जे बसवले जातात घरोघरी हा उत्सव अतिशय उत्कृष्ट रीतीने साजरा केला जातो। त्यामध्ये आपण मूर्ती सिलेक्ट करताना कोणत्या प्रकारची मूर्ती सिलेक्ट करावी शेवटी मूर्ती सिलेक्ट करत असताना त्या ठिकाणी भाव असणं फार महत्त्वाचं असतं आणि भाव असेल तरच सर्व गोष्टी या घडून येतात हे वारकरी पंथामधील व्यक्तींना सांगायला नको। परंतु एक शास्त्र असं आहे धर्मशास्त्र अशा पद्धतीनं सांगतं की दिशा तर मुख्य पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर अशा पद्धतीनं आहेत। बऱ्याच नवीन भक्तांच्या किंवा नवीन कुटुंब जे गणपती बसवू इच्छितात हे जुन्या लोकांसाठी नाही किंवा अतिशहाण्या लोकांसाठी ही माहिती नाही। मी अगोदरच ते सांगून टाकतो कारण पिंडे पिंडे मतिर्भिन्ना जे काय मी सांगतो ते सत्य बोले माझी वाचा। गणपती निवडताना मूर्ती निवडताना आपण आपल्या घरामध्ये ही मूर्ती आपणाला स्थापन करायची आहे म्हटल्यानंतर कुठे उजव्या सोंडेचा गणपती घ्यावायचा महाराज का डाव्या सोंडेचा गणपती घ्यावायचा असे बरेच फोन म्हणा किंवा कमेंट्स म्हणा अशा लोकांच्या आल्या। त्याच्यामुळं हा व्हिडिओ मी काढतोय। आज गणेश चतुर्थी श्री गणेश चतुर्थी आणि आज बाप्पांचं घरोघरी आगमन होत असतं आणि या आगमनानिमित्त गणपती कोणत्या प्रकारचे आपल्या घरामध्ये आणावेत ते मी या व्हिडिओमध्ये सांगू इच्छितो। तर आता प्रथम दक्षिण आणि उत्तर हे तर माहीत आहे सर्वांना दिशा बरं तेही माहीत नसेल तरी सांगतो। सूर्य ज्या दिशेला उगवतो ती पूर्व दिशा सूर्याकडे तोंड करून उभा राहिलं की ती पूर्व दिशा होते। मागची बाजू म्हटलं की पश्चिम पूर्व आणि पश्चिम पूर्वेकडे तोंड करून उभा राहिल्यानंतर उजव्या हाताकडची जी बाजू येते ती दक्षिण आहे लक्षात ठेवा। उजव्या हाताकडची बाजू ती दक्षिण आहे आणि डाव्या हाताकडची बाजू जी येते ती उत्तर आहे। तर शक्यतो उजवीकडे सोंड असलेला आपण पूर्वेकडे तोंड करून जर उभा राहिलो किंवा गणपतीचंही तोंड पूर्वेकडे केलं लक्षात ठेवा। मी सांगतोय या सत्य घटना आहेत अनुभव घेऊन पहा म्हणजे लक्षात येईल तुमच्या। गणपतीची सोंड आता सोंडच का कशासाठी आली ती तेथील मस्तक पडलेलं ते बसवणं शक्य नव्हतं का किंवा अनेक दंतकथा आहेत त्याच्यावरती तिकडे मला जायचंही नाही।
तर ह्या उजवी सोंड म्हणजे दक्षिण दिशेचं प्रतीक आहे, लक्षात ठेवा. आणि ही दिशा जी आहे, दक्षिण दिशा जी आहे, ती यमाची, यमराजाची, यमधर्माची दिशा. या दिशेला सोंड असलेला गणपती म्हणजे पूर्वेकडे, गणपतीचंही तोंड पूर्वेकडे आणि आपलंही तोंड पूर्वेकडे, लक्षात ठेवा. जर अशी मूर्ती आपण घरामध्ये आणली तर लक्षात ठेवा, या मूर्तीचं पूजन हे सोहळ्यामध्ये शुद्ध भावनेने, ओल्या पडद्याने करावं लागतं. महत्वाची गोष्ट, स्नान केल्या केल्या कुठेही स्पर्श न होता मूर्तीच्या समोर त्या मूर्तीचं पूजन झालं पाहिजे आहे, आरती झाली पाहिजे आहे. कारण ही जी दिशा आहे ही सूर्यनाडीची दिशा आहे आणि ज्याला शक्तिशाली बनायचं आहे, लक्षात आलं का तुमच्या? सूर्यनाडी ज्याची प्रबल आहे, आपल्या शरीरामध्ये लक्षात ठेवायचं 72,000 नाड्या आहेत. त्यामध्ये आपणाला जर शक्तिशाली बनायचं असेल किंवा एखाद्या व्यक्तीवरती विजय मिळवायचा असेल, युद्धाला पूर्वी जात असताना लक्षात ठेवा, धर्मामध्ये, आपल्या धर्मामध्ये, आपला धर्म म्हणजे मानव धर्म, या धर्मामध्ये या गणपतीचं पूजन करून लक्षात ठेवा व्यक्ती घराच्या बाहेर पडत असायची, की ज्यामुळे आपल्याला एक कॉन्फिडन्स यावा, आपण शक्तिशाली बनावं. आणि पूजन हे जे आहे ते सोहळ्यामध्ये पूजन करावं लागतं. म्हणून माझी अगदी हात जोडून विनंती की आपण पूर्वेकडे तोंड करून जर उभा असेल, गणपतीचंही तोंड जर पूर्वेकडे असेल आणि सोंड जर लक्षात ठेवा उजव्या हाताला असेल, उजवीकडे असेल, तर आपण असे गणपती बसवू नये. बसवले तर ही अशा पद्धतीनं त्यांची पूजा करावी, नाहीतर एखादी वाईट घटना घडू शकते. लक्षात ठेवा, सत्य आहे ते मी सांगतोय. त्याच्यामुळं सर्व व्यक्तींनी, अगदी जे मानव धर्मामध्ये येतात, आलं का लक्षात, ते हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन वगैरे तुम्ही म्हणा, आम्ही त्याच्या पुढचा विचार करणारे आहोत. त्याच्यामुळं धर्म एकच, मानवता. या धर्मामध्ये जे आहेत त्यांनी डावीकडे सोंड असलेला म्हणजे पूर्व दिशेला, आपलंही तोंड पूर्व दिशेला आहे आणि बाप्पाचंही तोंड पूर्व दिशेला आहे, आणि बाप्पांची जी सोंड आहे ती डाव्या दिशेला आहे, म्हणजे उत्तर दिशेला आहे. कारण उत्तर दिशा म्हणजे आपणाला संकटातून बाहेर काढणारी दिशा. म्हणजे जे बोलल त्याला आपण पूर्व दिशा म्हणतो, किंवा जे प्रश्न पडेल त्याला उत्तर मिळणार. आणि या गणपतीचं पूजन अगदी मंडळामध्ये असतील किंवा कुठल्याही घरामध्ये असेल, हे अध्यात्माशी आणि आत्म प्राप्ती करून देणारं प्रतीक जे डाव्या सोंडाचा गणपती बाप्पा आहे, ते आत्मस्थिती आणि अध्यात्म मार्गामध्ये आपणाला परावृत्त करून घरामध्ये सर्व आनंदी आनंद वातावरण आणि प्रत्येक कामात यश देणारे ठरते. माझे जे अनुभवाचे बोल आहेत, जो काही शास्त्राचा मागील आधार आहे, जे आजपर्यंत मी मोठ्या मोठ्या व्यक्तींची कीर्तने ऐकली किंवा प्रवचनं ऐकली, त्यातून जे मला काय आत्मसात झालंय, मला काय जे अनुभव आले, मी हे सायन्सचा स्टुडंट आहे, लक्षात ठेवा. मी सायन्स शिकवतो. सायन्स शिकवतो याचा अर्थ मी भगवंताला मानत नाही असं नाही. देवाधिदेव, लक्षात ठेवा, ज्यांच्या नावाशिवाय कोणत्याही कार्याची सुरुवात होत नाही, असे देवाधिदेव
आज आपल्या घरामध्ये येतात, तर यापैकी योग्य मूर्ती आपण कोणती निवडायची, आपणास योग्य अयोग्य सांगणं कार्य आहे माझं. इथं जास्त बुद्धी खजवायची आवश्यकता नाही. श्रद्धावान लभते ज्ञान. ज्यांची माझ्यावरती श्रद्धा आहे, विश्वास आहे, त्यांनीच याचं चिंतन करावं. माझ्यावरती म्हणजे मी जे अगोदर संतांनी सांगितलं तेच सांगतो, आणि जे त्यांच्या मुखातून बाहेर आलं तेच तुमच्यापर्यंत आणून पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला. व्हिडिओ आवडेल न आवडेल याचा मी कधी विचार करत नाही. अपलोड करत असताना तो तुमच्या मनाचा दोष असू शकतो. तुम्हाला आवडावाच अशी मी इच्छा कधीही ठेवत. माझं कार्य आहे, माझ्याजवळ आहे ते देणं. आवडलं तर आवर्जून सबस्क्राईब, लाईक करावं. अशी इच्छा व्यक्त करणं सुद्धा मूर्खपणाचं लक्षण आहे, आणि अशी इच्छा व्यक्त करतही नाही. आपल्या मनाला जे योग्य वाटेल ते करावं. झालेली सेवा तुमच्या सर्व वारकरी जनांच्या, मनुष्यजनांच्या, भक्तजनांच्या चरणी अर्पण करतो, आणि कुठेही भक्तीला आपल्या कलंक लागणार नाहीये असं कृत्य तुमच्याकडून न घडावं अशी भगवंताकडं प्रार्थना करतो, आणि आजची सेवा संपवतो. कुंडलिक वरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.